नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते सौंदाळा करी आणि सौंदाळा फ्राय आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे। तर फ्रायसाठी पहिले मी फ्रायचं मॅरिनेशन करून घेत आहे। मी प्रथम सौंदाळ्यांना आगळ लावून घेत आहे। चवीपुरतं मीठ, हळद, पाव चमचा हळद आहे, आता हे कोकमाचं एक्स्ट्रा पाणी आहे ते मी काढून घेणार आहे। तर मी त्याच्यामध्ये मिरची पावडर घालणार आहे आणि हे थोडासा आगळचा रस आहे तो सुद्धा मी त्याच्यामध्ये घालणार आहे। छान हे मॅरिनेशन करून घ्या। आणि एक अर्धा तास हे मॅरिनेट होऊ द्या। आता हे सौंदाळे मी अर्धा तास बाजूला ठेवणार आहे। आता आपण सौंदाळ्याची करी कशी करतात ते मी दाखवणार आहे। तर हे 2 स्वच्छ धुतलेले सौंदाळ्याचे पीस आहेत, 8-9 लसूण पाकळ्या आहेत चेचलेल्या, ही एक छोटीशी कैरी आहे ती मी अशी उभी कापून घेतलेली आहे, 2 कोकम, मीठ, तेल आणि हे बेडगी मिरचीचं वाटण आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं, अर्धा कांदा, टोमॅटो, लसूण आणि बेडगी मिरची, जी मी धने आणि बेडगी मिरची 1 तास आधी मी भिजत घातले आणि हे सर्व एकत्र मी आता हे वाटण तयार केलेलं आहे। आता आपलं पातेलं छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे। तेल गरम झाल्यावर त्या 7-8 चेचलेल्या लसूण पाकळ्या आहेत त्या मी घालणार आहे। लसूण छान सोनेरी रंगावर परतल्यावर आपण हे वाटण तयार केलेलं आहे हे घालणार आहे। आता हे वाटण मी परतून घेणार आहे। 1-2 मिनटं हे वाटण छान परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाहीये। 1-2 मिनटं वाटण परतल्यावर आपण त्याच्यामध्ये हे पाणी घालणार आहे। जेवढा आपल्याला रस्सा पातळ हवा आहे तेवढा आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत ही 2 कोकम 2च घालते आणि ही एक छोटीशी उभी चिरलेली कैरी आणि गॅस मध्यम ठेवा आणि त्याला रश्शाला आपण आता उकळी काढून घेणार आहे।
रश्श्याला छान उकळी फुटलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता त्याच्यामध्ये घाला चवीपुरतं मीठ. आणि आता हे सौंदाळे मी स्वच्छ धुवून घेतलेले होते ते सोडा त्याच्यामध्ये आणि एक 5-7 मिनटं छान उकळी येऊ द्या. आता मी गॅस पेटवलेला आहे बाजूचा, त्याच्यावर हे मी शिफ्ट करते. आणि पॅन ठेवते फिश फ्रायसाठी आणि गॅस फास्ट करून ठेवत आहे. तर आता आपलं फिश फ्राय दोन्ही साईडनी आपण चांगलं 5-7 मिनटं दोन्ही साईडनी मी फ्राय करून घेतलेलं आहे. तर अजूनही थोडंसं आपण ते बारीक गॅसवर फ्राय करून घेणार आहोत. तर आपलं फिश फ्राय छान फ्राय झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण बारीक गॅसवरच हे फिश फ्राय करून घेतलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.